लोकसभा निवडणुकीच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात हिंसक घटना घडवण्याचा कट रचणाऱ्या नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे। नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत 4 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे, तर मृत नक्षलवाद्यांवर 36 लाखांचं बक्षीस होतं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कोला मार्का जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली। या चकमकीत 4 मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी ठार झाले। या 4 नक्षलवाद्यांवर एकूण 36 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। नक्षलवाद्यांच्या या गटात नक्षल विभागीय सचिव सदस्य वर्गीश, सिरपूर चिन्नूर क्षेत्र समितीचा सचिव मकटू, सदस्य कुरसंग राजू आणि कुड्डीमेट्टा व्यंकटेश अशी मृत नक्षलवाद्यांची नावं आहे। हे नक्षलवादी तेलंगणा राज्यातील मंगी इंद्रावेल्ली आणि कुमरिम भीम येथील रहिवासी आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणा राज्यात सक्रिय नक्षलवाद्यांचा एक गट गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाला होता। या नक्षलवाद्यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठी घटना घडवण्याची तयारी असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा दलाला नक्षल शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आलं। त्यानंतर C60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली। 4 नक्षलवाद्यांना ठार करण्यात C60च्या जवानांना यश आलं।